नमस्कार मंडळी, हा चना दाखवण्याचा परत एक उद्देश. याच्या आधी या विषयावर बोलणं झालं. शेतकऱ्यांनी पेशन्स ठेवून, म्हणजे एक हिंमत ठेवून 72 तास होत आले होते. त्या ठिकाणी त्यावेळी मी ग्लायफोसेट प्लस ऑक्सिक्लोरोक्विन गोल 10 मिली असा फवारणी केली. वाढलेलं तण कायम आहे आणि चना मात्र चमकदार निघालेला आहे. आता निंदतो म्हटलंच तर या शेतात किती रुपये खर्च आला असता. न निंदता उत्पादन येतो हे SRTनं आपल्याला शिकवलं. याशिवाय सेंद्रिय कर्बसुद्धा तयार होतो जळलेल्या धसकटापासून, म्हणजे तणाच्या. जसे तणाचे धसकट तसेच आहे, म्हणजे हाती आहे. उत्पादन क्षमता वाढवायची म्हणजे SRTमध्ये खर्च कमी होतो. खर्च कमी झाला म्हणजे भाव शासनाचे मिळणं न मिळणं हा आपल्या हाती नाही. पण काही कार्य करण्याची, आता हे एकट तण आहे, मी प्रामाणिक दाखवतो. हे कदाचित तण त्या औषधाला गेलं नाही, काही हरकत नाही ना. तेवढं उपड वापड करून टाकू किंवा तिकडे कट करून टाकू, करता येतं. म्हणजे फक्त आपल्याला मशागत, म्हणजे काय म्हणते, हे नाही करायचं, आपलं उखर नाही करायची, हलव नाही करायची. हे केना नावाचं तण हे सुद्धा गेलेलं नाही किंवा नव्यानं निघालेलं असेल. जमीन नरम आहे, मातीसुद्धा झटकून जाते. पहा, पांढऱ्या मुळ्या पहा. माझा दाखवण्याचा उद्देश हाच की ऑक्सिक्लोरोक्विन 72 घंट्यानं मारल्यानंतरही कुठल्याही प्रकारचा फरक नाही. जमिनीची कणरचना पाहू शकता. माझ्या हाताला मातीच नाही टिकली. धन्यवाद. सर्वांनी धरा SRTची कास, हीच आग्रहाची विनंती. आत्ता वावर गह्याटं दिसतं, खराब दिसतं, यात शंकाच नाही. परंतु नंतर बघाल काय अवस्था होते. परत एकदा या उत्पादनाचा आणि मररोगीचं सांगा. इथे जे एवढा मोठा चना झाला, जवळपास टीजभर चना झाला. हा पहा, दाखवतो मी तुम्हाला. चण्यामध्ये कुठल्याही प्रकारची मर नाही. 7 तारखेचं पेरणं आहे. इकडला माझा चना हा पुसा 16, म्हणजे परभणी 16 नवीन विकसित झालेली जात. 5 किलो टोकन केला होता. धन्यवाद.